मी त्या हिरोईनच्या ना पाठी त्या लेखिकेने माझ्यासाठी काय लिहून ठेवलेलं कॅरेक्टर लार्जर दॅन लाईफ. म्हणजे लोक वाट बघायची, आता हिरोईनला त्रास होता, आता येणार बघ वच्ची हत्या. तुम्ही चित्रपटांमध्ये कामं केली आहेत, मालिकांमध्ये कामं केली आहेत, तर या दोन्ही माध्यमांचा तुम्हाला काय फरक जाणवला? पहिले 2 दिवस तर संशयातच जातात. कशी बघते बघ, मी काही बोलतच नाही. फारच बाई ॲटिट्यूड आजकालच्या मुलींना, असं माझ्यासारखी बाई म्हणेल. उच्च सिनेमांना सुरुवातीपासून साऊथच झालं ना. त्यांना हिंदीची हे नव्हती, बरोबर कॉम्पिटिशन नव्हती. बरोबर. काय आलं बिचारे माऊलीला, काही कळलं नाही मला. पण ती एक खूप मोठी रिॲक्शन होती की तिला ती वच्ची हत्या खूप जवळची वाटली आणि माझ्या मिठीत येऊन ती रडली. तर मला त्या मेकअप रूममध्ये त्यांनी धाडलं. मी साडी वगैरे चेंज केली. तेवढ्यात थोडं नॉक आलं. तर मी माझ्याच ॲटिट्यूडने चेंजिंग असं जोरात बोलले. परत थोडा चेंजिंग. तेव्हा अशी काही ऑडिशन, आत्ता ते सगळं सुरू झालं तेव्हा ना, हे सगळे जे चॅनलचे मोठे अधिकारी होते ना, ह्यांचं ना नजर असायची. कोण चांगलं करते, नाटकांमध्ये सध्या काय चालू आहे, एकांकिकांमधून काय चालू आहे. पण काय झालंय, ते आता ना प्रोग्रामिंग झालंय ह्या डेली सोपमुळे. ऍक्शन म्हटलं की काय म्हणालीस? नाही 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 असं कसं. बरं, हो येते मी. असं कधी करतो का आपण? हाय, हॅलो, नमस्कार. गप्पा टप्पाच्या नवीन भागात मी निलेश परब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत वर्षा मॅडम यांना. त्यांना तुम्ही बऱ्याच मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये बघितलंच असेल. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तर तुमची ही अभिनयाची सुरुवात कशी झाली? खूप उशिरा झाली ऍक्च्युली. म्हणजे 35शी नंतर. हो. हो. मी बीएमसीत शिक्षिका होते आणि बीएमसीमध्ये कलावंत कर्मचाऱ्यांसाठी विभागीय नाट्यस्पर्धा भरवतात. ओके. भरवल्या जातात. तर हे मला खात्यात लागल्यानंतर 10 वर्षांनी कळलं. तर मी लागले खात्यामध्ये 91ला आणि मला ते कळलं 99-2000च्या दरम्यान. तर तेव्हापासून मग मी सुरुवात केली. तर पहिलं माझं स्पर्धेचंच सुरू, आपण तर स्पर्धेतूनच येतो ना. हो. तर 99ला मी पहिलं स्पर्धेचं नाटक केलं आणि माझ्या सुदैवानं मला त्यात अभिनयाचं प्रशस्तीपत्रक मिळालं आणि 2000ला परत सुदैवानं मला कोणीतरी आलं होतं ते नाटक बघायला. तर त्यांनी माझं नाव प्रभाकर पणशीकरांना सुचवलं की बीएमसीमध्ये एक छान मुलगी आली आहे. म्हणजे होती मी बाईच मोठी 35 वर्षाची, पण मी छोटी दिसत होते तेव्हा. तर म्हणे छान मुलगी आली आहे, अशी हुशार आहे, तिला अभिनयाची जाण आहे, असं खूप काय-काय सांगितलं त्यांनी. तर पणशीकरांनी मला बोलवलं. मग त्यांनी मला तो मी नव्हेचमध्ये पहिला चान्स दिला. अरे वा. तिथून पण मग तुम्ही काही प्रशिक्षण वगैरे घेतलेलं की? अजिबात नाही. अजिबात नाही. हां, पण मी शिक्षिका असल्यामुळे काय, आता शिक्षकांचं तर माहिती आहे ना, कमी बरोबर. तिथे आम्ही असतो ना आपण. सो म्हणजे शाळेमध्ये काय गॅदरिंग आलं, बालकोत्सव आला, तर मग लिहिण्यापासून दिग्दर्शनापर्यंत सगळंच आपल्याला करावं लागतं. बरोबर. तर तिथे माझा नाटकाशी पहिला संबंध आला बालनाट्यांपासून. ओके. तर मी मुलांसाठी मग मी शिक्षिका म्हणून नाटकं लिहित होते, बसवत होते. तर मला गंमत यायची ते सगळं करताना आणि मला असं वाटायचं की ये अच्छा है, बहुत अच्छा है. पण हे डोक्यातच नव्हतं की मला पण तिथे ॲज अन अभिनेत्री म्हणून, ॲक्टर म्हणून काम करायला आवडेल इथपर्यंत पण माझी धाव गेली नव्हती. अच्छा. मला असं वाटलं हे माझं, मी पगार घेते या कामाचा, तर मला यात मला माझं 100% द्यायचंय. तर मी 100% अगदी कुठल्या-कुठल्या विषयांवर मी मुलांसाठी नाटकं नाही लिहिली आहेत. स्वच्छतेपासून, बेटी बचावपासून, महात्मा फुल्यांच्या समतेचा मंत्र, हे सगळं मी आपण कव्हर करतो ना. बरोबर. साहित्याची विद्यार्थिनी असल्यामुळे वाचन जसं भरपूर होतं, त्यामुळे लिखाणाची एक पहिलेपासूनच खूप नाही म्हणत आहे मी, पण लिहिता येत होतं मला मुलांसाठीच्या लेव्हलचं. सो तिथे मी मुलांची नाटकं बसवून ती माझी फायनलपर्यंत जाऊन तिथेही नंबर आलेले आहेत ओके. बीएमसीमध्ये. सो ती सुरुवात होती माझी ॲक्चुअली नाटकात अभिनयाच्या क्षेत्रात येण्याची.
आणि मग त्याच्यानंतर मला 99ला मनोहर सुर्वे आमचे BMCचे दिग्दर्शक आहेत. अ, आता संदेश उपश्रम आहे ना, अच्छा. त्याने नाव सुचवलं. त्याच्या बहिणीची मी मैत्रीण, तर त्याने नाव सुचवलं, माझ्या ताईची मैत्रीण आहे, ती चांगलं काम करते. तर मग ते सर माझ्याकडे आले, त्यांनी माझं वाचन घेतलं. मग त्यांनी मला BMCच्या पहिलं म्हणजे ती माझं अगदी म्हणतात ना, ॲक्टिंगचं पहिलं पाऊल तसं. तर सुर्वे सरांकडे मी आणि मग नाटकांकडून मालिकांकडे कधी वळलात? साधारण मी 2000ला तो मी नव्हेच केलं. त्याच्यानंतर माझं हे स्पर्धेची नाटकं आणि राज्यनाट्य सुरूच होती आमच्या BMCच्या दिग्दर्शकांकडे. मला BMCमध्ये चांगले दिग्दर्शक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजय निकम, जे आज आपलं हं. मोठं नाव आहे अभिनय सृष्टीतलं. तर त्यांच्याकडे मला नाटक शिकायला मिळालं आणि त्याच्यामुळे एक आतलं एक ओळख असते ना स्वतःची, ती मला त्यांच्यामुळे मिळाली आणि वेड लागलं. मुख्य म्हणजे आपल्याला वेड लागणं जास्त महत्वाचं असतं ना. कोणी जबरदस्तीने घालण्यापेक्षा स्वतःला वेड असणं महत्वाचं. तर ते वेड मला विजय निकममुळे लागलं आणि मग मी आले इथे स्थिरावले आणि मग 2000 पासून माझी व्यावसायिक पण घौडदौड नाटकांची सुरू होती आणि 2003ला मला अ, असंच एक फिर्याद नावाची एक सीरियल होती सह्याद्रीवर. अशी एपिसोडिक होती. तर तिथे मला 2 दिवसाचं काम मिळालं आणि पहिलाच तो माझा कॅमेराचा अनुभव आणि कॉन्फिडन्स तर म्हणजे भाई बहुत ही कॉन्फिडन्स था मेरे में. कारण आधी नाटकं केलेली ना तिथे खूप कौतुक झालं. ते अति कौतुक होणं पण बरोबर नाही ना. तर तिथे मी गेले त्यात आणि मला सीन पण काय जबराट मिळाला, की माझ्या मुलाचा खून झालेला असतो आणि मी माझी फिर्याद पोलीस दाखल करून घेत नाही म्हणून मी पोलिसांशी भांडायला पोलीस स्टेशनमध्ये येते आणि खूप बोलते आणि खूप रडते, बोलते, रडते, बोलते. तर ते ना आपसूक इतकं छान आलं देवाच्या कृपेने, की तिथे सगळ्या सेटवर टाळ्या वाजवल्या गेल्या. अरे वाह! हं. पहिलाच अनुभव हां कॅमेराचा आणि मला सगळे म्हणायला लागले, "आप तो सिल्वर स्क्रीन तो मतलब आप छा गई हो. बस अभी आपके आने वाले दिन सिर्फ आपके." झालं चढलं ना डोक्यात माझ्या. मग लगेच मला ना 2 की 3 दिवसांनी ना चाचा चौधरीमध्ये बोलावलं. अच्छा. अ, असं साधा मॉप टाइप हं. असा रोल. तेवढी अक्कल नव्हती, की आता मी इथे छान रोल केला तर चाचा चौधरीमध्ये मी मॉप सीन का करू? हं. असं वगैरे नव्हतं. एवढं डोक्यात नव्हतं. बोलवलं. अरे चाचा चौधरीमध्ये बोलवलं म्हणून गेले मॉप सीनसाठी आणि गेल्यावर पण ते अगोदरच्या ह्याच्या टाळ्या अजून कानात गुंजतच होत्या ना, तर तिथे गेल्यावर हे मला माहिती होतं आणि मी शिक्षिका असल्यामुळे एक छोटासा तो ॲटिट्यूड असतो, की मला बाबा मान द्या. कारण मला मान देतात ना शिक्षिका म्हणून. तर तिथे गेल्यावर मॉप सीन करणाऱ्या बाईला कुठे एवढ्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये बसायला पण जागा देत नाही. आपणच शोधायचं कुठे झाडाखाली मिळतोय का? किंवा कुठे काय तर मी म्हटलं कहाँ बैठू मैं? एकदम ह्याच्यामध्ये विचारलं. अं, बैठिए कहीं भी बैठिए. नहीं मुझे साड़ी भी चेंज करनी है. मैं डायरेक्ट स्कूल से आई हूँ तो मुझे चेंज कर अच्छा आपको चेंज करना है. आप या इस मेकअप रूम में जाइए. तर मला त्या मेकअप रूममध्ये त्यांनी धाडलं. मी साडी वगैरे चेंज केली. तेवढ्यात थोडं नॉक आलं. तर मी माझ्याच ॲटिट्यूडने चेंजिंग असं जोरात बोलले. परत थोड्या वेळानं चेंजिंग असं. त्या टाळ्या गुंजत होत्या ना कानात आणि मग थोड्या वेळाने दरवाजा मी उघडला, तर त्या मेकअप रूमची ती हिरोईनची मेकअप रूम होती. अच्छा. तर त्या हिरोईनला राग आला होता. ही कोण? एक तर माझ्या मेकअप रूममध्ये घुसली आणि मॉब आर्टिस्ट आणि त्याच्यानंतर मी तो बघा पहिली सीरियल अशी पहिला कॅमेरा अनुभव असा आणि दुसरा कॅमेरा अनुभव असा, की मला त्या चाचा चौधरीमध्ये दिवसभर मला त्या मॉब सीनमध्ये पण नाही उभं केलं. त्या बाईनी सांगितलं असेल ना, "ये बहुत ॲटिट्यूड वाली है." आणि मी विचार करते मला अजून बोलवलं का नाही? मला अजून बोलवलं का नाही? सगळं झाल्यानंतर शेवटी आणि 10 वाजेपर्यंत थांबवून ठेवला. तर आणि मग 10 वाजल्यानंतर पॅकअप सगळा आवाज आला म्हटलं मेरा सीन कहाँ? नहीं, नहीं आपका सीन नहीं है, ये लीजिए आपके पैसे. तेव्हा काय ते 500 का ₹600 होते. मी घेतले आणि निघून आले. बरं त्याचं मला तेव्हा काहीच नाही वाटलं. मी म्हटलं नसेल ना, आता मी नाटकात
करणारी 4-5 वर्ष झालेले नाही 3-4 वर्ष मला नाटक करून झालेले, लिहून झालं, तर मला एक डोक्यात आलं, की नसेल माझ्यासाठी रोलच नसेल. त्यांचं कन्फ्युजन झालं असेल. तर मी त्या ह्याच्यात आली. मला आज मी इतक्या वर्षांनी जेव्हा विचार करते ना, जेव्हा मी बऱ्यापैकी माझं नाव झालं मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि मला मेकअप रूमचा अर्थ कळला, की ज्याची त्याची मेकअप रूम असते आणि हिरोईनचं एक वेगळा स्टेटस असतो किंवा सीनियर आर्टिस्टचा एक वेगळा तो मला आत्ता कळायला लागला जेव्हा मी सीनियर झाले तेव्हा. आणि मग मला त्या बाईचं म्हणणं कळलं आणि माझं वागणं पण खटकलं. अच्छा. अशी गंमत. मग तुम्ही जॉब कधी सोडला आणि जॉब मी आत्ता सोडला 2018 ला. मी जवळ-जवळ 22 वर्ष शाळा, अभिनय हे दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभी होते आणि राहत होते डोंबिवलीला. अच्छा. हां. मग कसं मॅनेज करायचं? सकाळची शाळा होती ना, ओके. त्यामुळे सकाळच्या शाळेला आणि मी होते संगीत शिक्षिका. तर मला ना स्पेशल शिक्षिका असल्यामुळे मला प्रत्येक शाळांमध्ये जावं लागायचं. जवळ-जवळ 8 शाळा मी कव्हर करायची. मग 8 शाळांची डान्स बसवणं, नाटकं बसवणं, भाषण बसवणं, मनाचे श्लोक ची प्रॅक्टिस घेणं. तर मी ना अशी फिरत-फिरत असायची. त्यामुळे ते जमून गेलं आणि मला सगळ्यात जास्त सहकार्य केलं ते माझ्या मुख्याध्यापकांनी. मला खूप कौतुक होतं त्यांच्या डोळ्यामध्ये आणि माझ्या अधिकाऱ्यांच्या पण डोळ्यांमध्ये कौतुक असायचं, की "अरे कुछ कर रही है." आणि मी बहुतांश उर्दू मीडियम, हिंदी मीडियम या शाळांमध्ये नोकरी केली. मराठी मीडियममध्ये पण केली. तर तिथे सुद्धा मला त्यांनी अ, अगदी आणि ड्युटी तर पूर्ण करतच होती मी 12:30-1 पर्यंत. काय असेल अर्धा 1 तास मागे-पुढे ते मला पाठवून जाओ, 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 जाओ. अच्छा, अच्छा. असं म्हणून आणि सुट्ट्या असायच्या ना, त्या सुट्ट्या मग सगळ्या यूज करायची मी. अच्छा. मग अशी कोणती मालिका होती ज्याने तुम्हाला नाव मिळालं? नांदा सौख्य बरे. अच्छा. वच्छीचं कॅरेक्टर मला मिळालेलं. ते कॅरेक्टर असं म्हणजे शहंशाह असतो ना, अंधेरी रातों में सुनसान राहों पर अ, एक काय कोणते निकलता है, जिसे लोग शहंशाह कहते हैं. तसं माझं कॅरेक्टर होतं. मी त्या हिरोईनच्या ना पाठी, त्या लेखिकेने माझ्यासाठी काय लिहून ठेवलेलं कॅरेक्टर लार्जर दॅन लाईफ. म्हणजे लोकं वाट बघायची. आता हिरोईनला त्रास होतो, आता येणार बघ वच्छी आत्या. आणि मी यायची बरोबर. मला म्युझिक-ब्युझिक दिलेलं. काय माझ्यावर देवाची कृपा झालेली आणि झी मराठीची कृपा झालेली, की मला तो फीलच यायचा, की मी बच्चन. आणि काय गाजलं ते कॅरेक्टर. म्हणजे इतकं तुला सांगते, मला अशीच मी स्टेशनवर अशी उभी होते, तर एक पोलिसाचा ड्रेस घालून एक मुलगी आली हं. आणि लगेच पाया पडली मी. "आत्या, आशीर्वाद दे." म्हटलं, "काय गं बाई, काय झालं काय?" "नाही, आज पहिला दिवस आहे माझा. मी जॉइन व्हायला चालले." अच्छा. मग तिला कसं म्हणजे मला तर ती एवढी ओळखीची नव्हती ना, म्हणजे नव्हतीच मला ती माझ्यासाठी खूप स्ट्रेंजर, पण तिच्यासाठी मी तिची आत्या होती. बरोबर, बरोबर. मग ह्याची कास्टिंगची प्रोसेस कशी होती? तुमचं कसं कास्टिंग झालं त्यामध्ये? त्याची कास्टिंग ना तो कॅमिओ रोल होता. हं, हं. हा बच्चा त्याचा. ती लग्न जुळवणारी बाई असते. ओके, तर लग्न जुळवणारी बाई तिचं मला सरांचा फोन आला आमचे तेव्हा झीचे प्रमुख निलेश मयेकर होते. ओके. त्यांचा फोन आला, "वर्षाताई खूप छान रोल आहे. 3च महिन्याचा आहे, पण तुम्ही जर हाणलात तो, तर तो पुढे पण चालू शकेल." ओके. तर म्हटलं, "सर मला आवडेल करायला, पण मी ना एक सीरियल आधीच साइन केली आहे स्टार प्रवाहाची. एक नंबर नावाची सीरियल होती ती." तर सर म्हणाले, "बघा ते तिथून तुम्हाला कसं निघता येईल का? कारण हा रोल खूपच छान आहे." आणि मला झी मराठीची क्रेज होती तेव्हा. सो मग त्यांना मी मेल लिहिला. कारण त्यांचं शूटिंग चालू व्हायचं होतं. ओके, ओके. म्हणजे चालू झालं असतं तर ते कमिटमेंट असते. बरोबर. तर त्यांचं चालूच व्हायचं होतं. तर मग तिथून मला त्यांनी मुक्त केलं. मग मी इकडे आले. अच्छा. तेव्हा अशी काही ऑडिशन आत्ता ते सगळं सुरू झालं. तेव्हा ना हे सगळे जे चॅनलचे मोठे अधिकारी होते ना, ह्यांचं ना नजर नजर असायची. कोण चांगलं करते, नाटकांमध्ये सध्या काय चालू आहे, एकांकिकांमधून काय चालू आहे. आता जसं रील्सवर नजर ठेवतात, कोणाचे जास्त फॉलोअर्स आहेत, तसं तेव्हा नव्हतं. तेव्हा ॲक्चुअल कामं बघायचे. अ, आता तुम्ही एक नंबर मूव्ही पण केलत. हो. तो अनुभव कसा होता? खूप भारी होता, खूप भारी. म्हणजे राजेश मापुसकर आमचे दिग्दर्शक होते.
किती छान अनुभव त्यांचा. ते असे समजावून सांगायचे, "हा सीन आहे, ताई करा तुम्ही." डायलॉग्स त्यांचे त्यांचे होतेच. पण तुम्हाला अजून काय तुमचं भरता येईल, असं मोकळं सोडायचं. ते कलाकाराला असं मोकळं सोडलं, की अजून आपण खुलतो. शोधत राहतो ना. बरोबर, बरोबर. कारण माझं म्हणून पण एक अनुभव आहे ना, तर त्या माझ्या अनुभवावर त्यांचा विश्वास असणं, हे किती मोठी गोष्ट आहे. आता मी सांगतो तेच कर, असं जर केलं असतं तर दबून जातं ना माणूस. बरोबर. तर तसं नव्हतं. अ, बघितला तुम्ही चित्रपट खूप छान झालाय. खूप थँक यू. छान वाटला तुम्हाला बघून. थँक अ, यू. आणि मी एक नोटीस केलं, की तुम्ही जे तुमचे जे एक्सप्रेशन्स असतात, ते खूप नॅचरल वाटतात आणि खूप छान वाटतात. असं वाटतं, की म्हणजे खूप छान वाटतं. ते कसं काय करता तुम्ही एवढं? थँक यू सो मच. असं काही ठरवून करत नाही. खूप मनापासून जगावसं वाटतं मला नेहमीच. म्हणजे माझं मे बी माणूस म्हणून पण ते असेल, की मला कोणी भेटलं की पहिले त्या माणसातच शिरावसं वाटतं, की काय म्हणणं आहे त्याचं, काय बोलणं आहे, कसं बोलतो, कसं चालतो. आता हा येताना मला रिसीव्ह केलं तर जास्त बोलला आणि म्हटलं, "अच्छा हे अबोल पात्र आहे वाटतं हे." मी विचारलं तेवढ्याच प्रश्नाची त्याने उत्तरं दिली. तर मला असं आवडतं. म्हणजे अ, माणसं खूप अशी वेगवेगळी माणसं असतात. तर माणसात रमायला आवडतं मे बी म्हणून मी त्या आणि हां, विद्यार्थी माझे 27 वर्ष मी सर्व्हिस केली ना. माझ्यासमोर रोजचा माझा प्रेक्षक वर्ग असायचा. किती वेगवेगळे विद्यार्थी आणि बी-एम-सीचे विद्यार्थी म्हणजे प्रत्येक वेगळं एक विद्यार्थी म्हणजे एक मोठी फाईल आहे जाड-जुड. बरोबर. त्यांनी आयुष्यात जे भोगलंय, ते तुमच्या आमच्या पांढरपेशा मध्यमवर्गीय लोकांनी 1-10% पण नाही भोगलेलं आहे. माझी मुलं पायपात वगैरे राहणारी, पालाच्या झोपडीत राहणारी अ, अशी असे विद्यार्थी आहेत आमचे. तर प्रत्येकाची गोष्ट तर त्यांचे पालक, त्यांच्या समस्या, शाळा असल्यामुळे कितीतरी शिक्षिका, शिक्षक यांच्यासोबत मी सतत झुंडमध्येच राहिली आहे ना. मे बी त्याच्यामुळे असेल. आणि मला लहानपणापासून मला ना खूप एक्सप्रेसिव्ह राहायला खूप आवडतं. म्हणजे आमच्या बाबांना सवय होती. पगार झाला की आम्हाला एक सिनेमा दाखवायचे. पगार झाला की त्याच दिवशी आणि हॉटेलमध्ये नेऊन वडापाव किंवा बटाटा वडा ते खाऊ घालायचे. बाबांच्या आवडीचे सिनेमे हां. ते असा नाही विचार करायचे की पोरं लहान आहेत तर पोरांचे बालचित्रपट हां. बाबांच्या आवडीचे खसम खून की, अच्छा. सबसे बडा रुपैया हे असे बघ म्हणजे असे फिल्मी सिनेमे बघून मोठी झालेली बाई आहे मी आणि घरी येऊन मग टॉवेल असा खोचायचा, आरशासमोर उभं राहायचं आणि मग ते सिनेमा जो बघितलाय तसं ॲक्टिंग करून बघायची. ते ना जरी मला माहित नव्हतं, की मी पुढे होऊन अभिनेत्री होईल. मला 35शी पर्यंत माहीत नव्हतं. कारण तेवढी प्राज्ञाच नव्हती. घरी तसे बाबा कडक होते. म्हणजे पिक्चर दाखवण्यापुरतेच लिबरल होते. पण बाकी बाबा कडक होते. हे असलं काही आपल्या ह्याच्यात नाहीये. हे लग्न झाल्यानंतरचे सगळे माझे हे लाड आहेत, जे नवऱ्याने माझे पुरवले. अच्छा. सो मी ते लहानपणापासून ना मला ना खूप एक्सप्रेस करण्याची सवय होती. आता पण मी बोलताना तुला जाणवत हो, हो, असेल, हो. मी खूप एक्सप्रेस करते. मला ते मी आज खूप ठरवून आलेले, की नाही, नाही आता छान इंटरव्ह्यू एकदम थंड चेहऱ्याने आणि खूप असा ॲटिट्यूडनी देऊया. पण ते नाही, आपण जसे आहोत तसेच असतो. बरोबर, बरोबर. तुम्ही चित्रपटांमध्ये कामं केली आहेत, मालिकांमध्ये कामं केली आहेत. तर या दोन्ही माध्यमांचा तुम्हाला काय फरक जाणवला दोघांमध्ये काम करताना? चित्रपटाचं कसं असतं, तुला अगोदरच ते लोकं स्क्रिप्ट देतात. हं. अगोदरच तुला कॅरेक्टर देतात. तर तुला एक वेळ मिळतो अ, ते प्रिपरेशनसाठी. प्रिपरेशन. सीरियलला पण मिळतो. जेव्हा तुम्ही सीरियल नव्याने स्वीकारता ना, नवीन सगळं सेटअप असतो, तेव्हा ते कॅरेक्टर तुमच्या डोक्यात ते लोकं बसवून देतात. ओके. तेव्हा पण प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम कधी होतो? नंतर जसे मालिकांचे भाग व्हायला लागतात आणि मग नवीन-नवीन स्टोरी इन व्हायला लागते. मग अचानक काहीतरी करायला लावतात. म्हणजे आजपर्यंत हिरोईनच्या पाठीवरून हात फिरवणारी सासू करता-करता दुसऱ्या दिवशी मला हिरोईनच्या खिरीमध्ये विष कालवणारी सासूचंच लगेच ड्रास्टिक चेंज ते कसं करायचं ना? त्याला काही लॉजिक नाही ना. बरोबर. तर असं इलॉजिकल बऱ्यापैकी खूप करावं लागतं. तर मग पण ते कन्व्हिन्सिंगली करावं लागतं. मग तो कन्व्हिक्शन सीरियलमध्ये जास्त लागतं. सिनेमामध्ये नाही लागत. पण सिनेमा प्रॉब्लेम काय होतो माहिती का? चांगल्या लोकांकडे काम करायला मजा येते. मग ती सीरियल असू दे की चित्रपट असू दे.
चित्रपटात सुद्धा आता काही चित्रपट अशी लोक काढतात की त्यांनाच चित्रपटाची भाषा कळलेली नसते. पण मग आमच्यासारखे कलाकार ज्यांना खूप मोठ्या नावाजलेल्या दिग्दर्शकांसोबत नाही मिळत. काही असतील कारणं, कामं, तर मग आम्हाला जे चित्रपट येतात ते आम्ही करतो आणि मग करताना असं जाणवतं की अरे, अरे, आपल्याला ते नाही मिळतंय जे आपल्याला हवं होतं. म्हणजे त्या दिग्दर्शकाला किंवा त्या लेखकाला ती भाषाच कळलेली नसते चित्रपटाची आणि मग याच्यापेक्षा सीरियल केलेली बरी, बऱ्या दिग्दर्शकाची असं होऊन जातं. सो माझ्या मते चित्रपट आणि मालिका ह्याच्यापेक्षा ना सेन्सिबल लोकांसोबत काम करायला मला आवडतं. मग जर सीरियल सेन्सिबल लोकांची असेल, पण तरी सुद्धा ह्याच्यात पण एक पॉइंट आहे. सेन्सिबल लोकांची सीरियल करता नंतर सेन्सिबल लोकांना सुद्धा वरून दट्ट्या बसतो आणि त्यांना सांगण्यात येतं, की आता स्टोरी अशी फिरवा. मग ते पण नॉन प्लस होतात आणि मग त्यांच्या हाताखाली काम करणारे मी ॲक्टर आम्ही डबल नॉन प्लस होऊन जातो. मग जे आहे ते करावं लागतं. तर दोन्हीकडे थोडे फायदे, थोडे तोटे असे आहेत. हं. आता तुम्ही म्हणालात ना, की ते कन्व्हिन्सिंगली करावं लागतं. पण समजा तुम्ही कन्व्हिन्स झालाच नाही त्या सीनसाठी किंवा ते तुम्हाला असं पटत नाहीये, कुठेतरी खटकतंय, की ही असं कसं करेल, असं वगैरे. त्यावेळी मग कसं करता? चर्चा होते मग. भांडणं होतात छोटीशी. अच्छा. हां. होते बऱ्यापैकी भांडणं होतात. काही-काही मोठे जे ॲक्टर आहेत ते तर बदलून घेतात मग स्क्रिप्ट आणि स्क्रिप्टचे थोडे-थोडे डायलॉग इकडचे-तिकडे आपापल्या रोलप्रमाणे करावेच लागतात. आता समजा माझा रोल एखाद्या मामीचा असेल, आत्याचा असेल किंवा आजीचा असेल, तर आजीचं एक म्हणणं असतं. आजीनी खूप उन्हाळे-पावसाळे बघितलेलं असतं. तिच्या 3-4 म्हणी तोंडात असतातच. मग मी विचारते त्यांना, "मी घेऊ का ही म्हण?" मग ते म्हणतात, "घ्या." सो असं बदल तर करावाच लागतो आपल्याला त्या रोलप्रमाणे. सो तू म्हणतोस तसं जर नाही पटलं तर सांगतो आम्ही. कारण आम्ही कलाकार त्या रोल सोबत डे पासून जुडलेलो असतो ना, बरोबर. जुळलेलो असतो. आणि येणारा क्रिएटिव्ह आणि दिग्दर्शक हे सतत बदलत राहतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बरोबर. आणि मग ते आल्यानंतर त्यांना हे सांगावं लागतं, की आमचा ना रोल असा-असा गेलेला आहे. तर दादा मी असं-असं करू का? ते हो म्हणतात किंवा नाही म्हणतात किंवा ते आम्हाला पटवून देतात, की नाही ताई आता आपल्याला हे असं-असं करायचंय. ते सगळं संगनमताने चर्चेने होतं. ओके. आणि मालिकांच्या सेटवरचं वातावरण कसं असतं? म्हणजे को-आर्टिस्ट असतील किंवा टेक्निशियन्स असतील त्यांच्यासोबतचे काही ते अनुभव? कुटुंब होऊन जातं अरे. खूप मालिकांचं कसं होतं, तुमचे रोज तिथे जावं लागतं ना तुम्हाला किंवा महिन्यातून तुम्हाला 8 ते 10 दिवस तिथे जावंच लागतं. तो सगळा जो माहोल असतो तो शेवटी आपलं घर होऊन जातं. बरं. मग तिथे सगळ्यांचे बर्थडे आम्ही साजरे करतो, कोणाचा लग्नाचा वाढदिवस साजरा करतो, कोणाला काहीतरी कोणी गाडी घेतलेली असते तो पार्ट्या देतो. असं चालू असतं रोजच्या डब्यांमधलं हिने हे आणलं, ते आणलं, ते आम्ही एकमेकांना वाटतो. डबा हे लंच टाईम हा आमच्यासाठी एक सोहळा असतो. असं सिनेमाच्या सेटवर होत नाही. सिनेमामध्ये कसं आपण 4 किंवा 5 दिवसासाठी एकत्र आलेलो असतो. तर ते पहिले 2 दिवस तर संशयातच जातात. कशी बघते बघ, ही काही बोलतच नाही. फारच बाई ॲटिट्यूड आजकालच्या मुलींना, असं माझ्यासारखी बाई म्हणेल हे ॲक्टर म्हणेल. तर पहिले 2 दिवस असे संशयातच जातात. बरोबर. नंतर मग हळू-हळू ओळख होईपर्यंत संपून जातं. तसं सीरियलचं होत नाही. सीरियलला भरपूर वेळ असतो माणसांना जोखायला, माणसांची ओळख करून घ्यायला, वेळ पडला तर भांडायला. भांडणं पण होतात ना सेटवर. मग बरंच गोड पण होतो आम्ही. उलट भांडण झाल्यानंतर जी मैत्री होते ना, त्या मैत्रीला तोड नाही. अच्छा. हां, मग मिठाच मारतो आम्ही. अशी कोणासोबत तुमची खूप चांगली मैत्री झाली आहे? खूप जणी आहेत माझ्या मैत्रिणी. माझ्या मैत्रिणी तुला सांगू का ज्या लहान मुली जास्त म्हणजे ऋतुजा बागवेसोबत मी नांदा सौख्यबरे केलं. तर ती माझी अजूनही चांगली मैत्रीण आहे. अच्छा. आकांक्षा गाडे, अश्विनी कासार. ह्या म्हणजे आता ह्या माझ्या मुलीच्या वयाच्या मुली पण ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. माझ्या वयापैकी मृणाल चेंबूरकर, ओके. रागिणी सामंत आहेत भरपूर आहेत. चे माझे चांगले मित्र-मैत्रिणी आहेत त्याच्यात. अच्छा. टीव्ही सीरियलचे एक ना टेक्निकल गोष्टींमध्ये काय डिफरन्स असतो टीव्ही आणि मालिकांमध्ये? टीव्ही सीरियलचं शूट कसं म्हणजे मास्टर होतो, क्लोजअप, टू शॉट वगैरे हे होतात. तसंच ह्याचं चित्रपटात. चित्रपटाचं
ते एकाच वेळी होतं की तिथे पण असं कट-कटमध्ये होतं? होतं ना, कटिंग तर असतं ना, कटिंग से तो सीन बनता है भाई. ओके. पण सिनेमाचा जरा मोठा मोठा हे असतो, पसारा असतो. त्याचं जिमी जीप असते, त्यांचं ट्रॉली असते. ट्रॉली इकडे पण असते आणि त्याचा कॅनव्हास मोठा असतो, मोठा ओके. पडदा असतो. त्यामुळे मोठ्या पडद्यावर नेहमी क्लोजपेक्षा वाईड शॉट ह्याला जास्त महत्त्व असतं. सो तो सगळा तामझाम तुम्हाला चित्रपटात दिसतो. सीरियलमध्ये असे सीन फार कमी असतात, जे ज्याच्यामध्ये खूप मोठं तुम्हाला दऱ्या-खोऱ्या आणि रस्ते लांबलचक दाखवण्याचे कारण आपली सीरियल अजून घरातच बरोबर, बरोबर. परदेशातल्यासारखी आपली सीरियल अजून बाहेर नाही पडली आहे. आपण अजून दिवाणखान्यातच आहोत. सो सीरियल करताना एक आमचा बंगला असतो. तिथे फार फार तर एक ट्रॉली असते, राउंड ट्रॉली असते, हाल्फ ट्रॉली असते, स्ट्रेट ट्रॉली असते. आणि एखादं ते छोटंसं कॅमेरा वर-खाली करण्यासाठी ते असतं. आणि कटिंगचं सीरियलला जास्त चांगलं करायला लागतं, कारण छोटा पडदा असतो ना, तिथे तुमच्या क्लोजला जास्त महत्त्व असतं. ओके. तिथे सगळा मास्टर शॉटवर सीन नाही संपत. तुम्हाला टू शॉट क्लोज, टू शॉट क्लोज असे घ्यावे लागतात. ओके. आणि सीरियल चालू व्हायच्या आधी तुमचं वर्कशॉप होतं कॅरेक्टरसाठीचं? असं. काही सीरियलला झालं, ओके. काही सीरियलला झालं. सगळ्यांमध्ये नाही झालं. अंदाज ओके नाही तर डायरेक्ट तिथेच बोलवलं मला. आमच्या दिग्दर्शकांनी 15 मिनिटात रोल समजावून सांगितला आणि हिंदी केलेले मी 2 सीरियल तिथे आमचं वर्कशॉप झालेलं. अच्छा. हां. मराठी चित्रपटसृष्टीच्या आजच्या स्थितीबद्दल काय सांगाल? बापरे! हा खूपच अभ्यासाचा विषय आहे. मी एवढी अभ्यासू नाहीये. पण कसं झालं ना, मीच उशिरा आले. म्हणजे मी जेव्हा चित्रपटांच्या प्रेमात होते, तेव्हा मी प्रेक्षक म्हणून होते ना. मी आले माझ्या 35शी नंतर म्हणजे तुला सांगते 2000 नंतर आले. तर त्याच्या आधी सिनेमे आम्हाला फिल्मीच जरासं घराचं वातावरण म्हणजे बाबांनी जे सिनेमे दाखवले, त्यामुळे आम्हाला तसेच सिनेमे आवडायचे. खूप आर्ट सिनेमे आम्ही पाहिलेच नव्हते. सेन्सिबल सिनेमे कशाला म्हणतात हे आम्हाला माहिती नव्हतं. मी जेव्हा नाटकात आले ना, जेव्हा माझ्या वाचनात किंवा माझ्या परफॉर्मन्समध्ये अनेक लेखक आले चांगले-चांगले आणि माझ्या सुदैवाने मी बी-एला एंटायर मराठी घेतलेलं, तर त्या अनुषंगाने अभ्यासात माझ्या खूप लेखक आले. जयवंत दळवींपासून विजय तेंडुलकरांपर्यंत. तो मला ना हळू ती समज वाढत गेली. हळू समज वाढत गेली. दिग्दर्शकांमुळे पण वाढत गेली. सो त्यामुळे मला ते मग कळायला लागलं, की नाही, नाही, ये अच्छा है, हे खोटं आहे. आता जेव्हा जे मी कॉलेजमध्ये असताना जे सिनेमे बघून मी डोळ्यातून पाणी-बिणी यायची, टाळ्या-बिळ्या वाजवायची बच्चन आल्यानंतर. आता मी परत ते सिनेमे परत बघते. कारण त्यावर मी लहानाची मोठी झालेत ना त्या तर कधीतरी डोकं खूप शिणल्यावर मी माझे बच्चनचे बच्चन मला खूप आवडतो. तर मी त्याचे सिनेमे बघत बसते. नटवरलाल, नंतर कुठले त्रिशूल, दोस्ताना. तर आता बघताना ना असं अरे, आपण तेव्हा किती भावभिनीत झालो होतो हे सिनेमे बघताना. आता कळतं की केवढं खोटं आहे हे. त्या लेखकांनी हा सीन असा का नाही फिरवला? ह्यांनी असं नाही का केलं? अरे, अरे! हा सीन इथे मध्येच का सोडला? अरे, काय लूक देते ही झीनत अमान. असं होतं ते. आता समज वाढल्यामुळे आता ते खोटे वाटायला लागले. बरोबर. तर ते आताची ही स्थिती आता हिंदीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण आणि मल्याळमनी जे काय वादळ उभं केलेलं आहे, मल्याळम सिनेमाने आपल्या सगळ्यांना वेड लावलंय. तर त्याच्यामुळे ना सिनेमाची भाषा बदलली आहे. खूप खोलवर त्यांना कॅमेरा कळायला लागला आता बऱ्यापैकी. म्हणजे हे मी म्हणणं खूप चुकीचं आहे. कारण मी खूपच त्या बाबतीतल्या ज्ञानाने छोटी आहे अजून, वयाने मोठे असले तरी. पण आता सिनेमांची भाषा ना बदलली आहे. आता खूप, खूप नॅचरल झालंय सगळं. तुमचं बोलणं, तुमचं लिहिणं, तुमचे एक्सप्रेशन्स.
इरफान खान सारख्या माणसांनी आपल्याला नॉर्म्सच बदलून टाकलेत आपल्या ऍक्टिंगचे. पहिले आपण "हो का? हं, बरं. का?" अशी जी रिएक्शन द्यायचो, जे अजूनही डेली सोपमध्ये दिली जाते. नाही, आता काहीच गरज नाहीये. मी ऐकताना अशीच ऐकेन ना. हं. आपण मन लावून ऐकतो तेव्हा आपण असं करतो का? नाही. तर ते हे आपल्याला पण काय झालंय ते आता ना प्रोग्रामिंग झालंय ह्या डेली सोपमुळे. ॲक्शन म्हटलं की "काय म्हणालीस? नाही, 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 असं कसं? बरं, हो, येते मी." असं कधी करतो का आपण? तर असं होतं ना डेली सोपमध्ये, इव्हन सिनेमांमध्ये. म्हणजे ज्यांना अजून सिनेमाची भाषाच कळली नाही, असे जे हौशे-नवशे जे असतात, आहेत ना हं. आपल्याकडे सगळ्यांना. लोकशाही आहे म्हटल्यानंतर सगळेच जण सिनेमे करतात ना. सो असे काही लोकं आहेत, की ज्यांच्याकडे सिनेमे करताना हे जाणवतं, की "अरे, अरे, आपला चुकला निर्णय. ठीक आहे, आता काम करूया, पैसे घेऊन घरी जाऊया." तर असं होतं. तर आताचा सिनेमा जास्त शहाणा झालाय. अच्छा. अ, काही दिग्दर्शकांचा ओके. आणि लेखकांचा. असं म्हटलं जातं की मराठी चित्रपट चालत नाहीत किंवा म्हणजे काही मराठी चित्रपट खूप चालतात. पण ज्या प्रकारे चालायला पाहिजेत किंवा सर्वच किंवा मॅक्सिमम ते नाही होत आहे किंवा प्रेक्षक जास्त येत नाहीत. ज्या मानाने साऊथच्या चित्रपटांना खूप तिकडची लोकं उचलून घेतात. त्यांना काय झालं माहितीये का, त्यांचं मार्केटिंग तर सॉलिडच असतं. त्यांना ना साऊथच्या सिनेमांना सुरुवातीपासून साऊथच झालं ना. त्यांना हिंदीची हे नव्हती, बरोबर, कॉम्पिटिशन नव्हती. बरोबर, आपल्याला ना डे वन पासून हिंदीची कॉम्पिटिशन होती, बरोबर, मराठीवाल्यांना. बरोबर. हां, तर मराठी चित्रपट एक काळ दादा कोंडकेंनी गाजवला. मग ह्या महेश कोठारे, सचिन पिळगावकर ह्यांनी गाजवला. हं. आणि आता नवीन मुलं हेमंत ढोमे वगैरे चांगलं करतायत. पण होतंय काय आपल्या मराठी सिनेमांचं ना कॅनव्हासिंग कमी पडतंय, जाहिरात कमी पडते आणि थोडा पैशाला कमी पडतोय. तो ग्रँजर नाही दिसत जो तुम्हाला मल्याळम सिनेमामध्ये दिसतो किंवा तमिळ सिनेमामध्ये दिसतो. बरोबर. हिंदी सिनेमामध्ये दिसतो. आणि हिंदीचं काय झालंय, हिंदी म्हणजे हा माझं माझं खूपच तोकडं ज्ञान आहे. तू मला फार भारी-भारी प्रश्न विचारतोयस. मला असं वाटतं, की हिंदीवाल्यांनी एवढा पैसा घालता, अरे पण मग थोडा पैसा त्या स्क्रीन प्ले रायटरला पण द्या आणि त्याच्याकडनं चांगलं लिहून घ्या. लेखकाकडून तुम्ही लेखकाला किंमतच देत नाही. लेखकाला किंमत द्या, दिग्दर्शकाला चांगला दिग्दर्शक आणा. हं. आज इम्तियाज अलीचा आपण चमकीला, अमर चमकीला बघितला आणि तो 2 दिवस झोपले नाही मी तो सिनेमा. किती भारी सिनेमा आहे. हो. किती भारी सिनेमा. हां. असे सिनेमे बनवा ना. चांगला अरे चांगल्याला चांगलं म्हणायची सवय लावा, हे माझं म्हणणं आहे. बरोबर. आपण आता काय होतं माहितीये का, समजा आता मी वर्षा दांडेंनी एक सिनेमा केला आणि मला सांगितलं जातं याचं तू तुझ्या पेजवरून हे कर, प्रमोशन कर. प्रमोशन कर. आता तो माझा सिनेमा मला त्याच्यातून पैसे मिळाले म्हणून मी त्या कृतज्ञतेपायी करते की. पण मला माहितीये ना, की हा एवढा चांगला सिनेमा नाहीये. पण आता ती झालीये फॅशन. आता बघ ना, आता उघड Insta पेज किंवा Facebook सगळ्यांचं सगळं काहीतरी चालू आहे. मग ते ट्रेलर आदळतात. मग त्यांचे प्रमोशनल व्हिडिओज आदळतात आपल्या कानावर, सामान्य प्रेक्षकांच्या. त्यामुळे त्यांना वाटतं, "अरे, देखना चाहिए, हे बघायला पाहिजे." बघून आल्यानंतर, "अरे, आपण काय बघितलं?" असं म्हणून घरात डोकं खाजवत बसतात. हो की नाही? सो मला असं वाटतं ते तुम्ही चांगल्याला चांगलं म्हणायचा एक संस्कार आहे. तो वाढीस लागला पाहिजे. जे चांगलं आहे त्यालाच चांगलं म्हणा. जे नाहीये ते जबरदस्तीने सगळेजण व्हिडिओ घेतात. तुम्हाला काय वाटलं? म्हणजे चांगलं बोला म्हणजे आम्ही ते तुमचं पेस्ट करू. ज्यांना अभिनय क्षेत्रात यायचंय, त्यांना तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवावरून काय गाईड कराल? अभिनय क्षेत्रात काय यायचे पहिले हा स्वतःला प्रश्न विचारायचा आणि त्याचं उत्तर जर फेम आणि पैसा असेल तर तिथे स्टॉप व्हायचं. कारण अभिनय, गाणं, नृत्य, लेखन, चित्रकला ह्या सगळ्या क्लासिकल गोष्टी आहेत. ह्या गोष्टींची ना तुम्हाला आवड लागते आतून.
आणि त्याचा ना ब काहीतरी एक 10% तरी तुमच्यामध्ये तो गुण असावा लागतो. बर म्हणजे एकदम शुद्ध दगड आला आणि म्हणाला मला ॲक्टर व्हायचं तर नाही. दगडावर पाणी किती टाकलं अंकुर फुटणार आहे का? तर आणि असं नाही की देवाने प्रत्येकाला एक काहीतरी दिलेलं असतं. ते आपल्याला शोधावं लागतं. काय होतं ते तुझे आहे तुझे परी तू जागा चुकल अशी असं होतं. बाई सुंदर गाते. आता माझी एक मैत्रीण आहे, काय गाते माहितीये? पण ती लागली अभिनयाच्या मागे. हे ऑडिशन देत राहते आणि मग येऊन शिव्या देते. "काय बाई इथे काय? आम्हाला कोण घेतंय?" अरे नाहीये ना ताई तुझ्या डोळ्यामध्ये ते दिसतच नाहीये ना. शोध ना पहिले स्वतःला, नाही का? स्वतःचं बघ. स्वतःच व्हिडिओ करून बघ. एकदा तर मनोज वाजपेयीने खूप छान लिहिलंय, की जब तुम्हें काम नहीं मिलता है ना, तो खुद पे वर्क स्वतःवर वर्क तर तुम्हाला नेहमीच करावं लागेल. पण काम नसेल ना, तेव्हा 4 मित्रांना गोळा करून त्यांच्यासमोर काहीतरी सादर करा. कोणी 4 मित्रही नाही मिळाले तर आता हे मोबाईलचा कॅमेरा लावा, त्याच्यासमोर काहीतरी तुम्ही एक उतारा पाठ करून तो सादर करा. बघा स्वतःला तू कुठे आहेस? बर आणि ज्या मार्केटमध्ये तुम्ही स्वतःचं प्रॉडक्ट आणू पाहता अभिनय नावाचं, त्या मार्केटमध्ये आता काय लेव्हलचं काम चालू आहे त्याचा अभ्यास करा भाई. बर तो आपण करतच नाही. आपल्याला पी हळद हो गोरी चाललंय आपलं. तसं नाही होत ना आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप आतल्या असतात. मला विचारशील तुम्हाला येतो का अभिनय? तर नाही मला अजून आता मला त्याची गोडी लागलीये. माहित नाही पुढे जाऊन माझ्याकडनं असं काही काम होईल का? छान व्हावं अशी माझी इच्छा आहे. पण मला एक कळलं की हे खूप कठीण आहे. खूप कठीण आहे आणि ॲक्टिंगला खूप लोकं स्वस्त समजतात. तुम्ही चित्रकला शिकायला तुम्ही 3, 4, 5, 6 वर्ष घेता. साधं गाण्याचे हे करायला 7 वर्ष लागतात रे विशारद व्हायला आणि ॲक्टर व्हायला तुम्ही 1 दिवस पण देत नाही. फक्त ऑडिशन देतात आणि खूप छान-छान फोटो काढून Instaवर डकवता आणि तुम्ही म्हणता की मला अ, अं, काम द्या. का तो एवढा हजारो, करोडो का खर्च करेल तो प्रोड्युसर तुमच्यावर? बरोबर आहे ना ॲक्टिंग तुमचं काय म्हणतात ना, तुमचे इमोशन्स दाखवायचे असतात ना. हा सगळा इमोशन्सचा खेळ असतो. ते बर इमोशन पहिले तुम्हाला कळले तर पाहिजे. जे तुम्हाला दाखवायचंय ते इमोशन तुम्हाला कळले तर पाहिजे. आत्ता काय होतंय तुम्ही सीरियल लावली ना, की तुम्हाला त्याच रिएक्शन्स दिसतात. रडायचा सीन असला की पळत जाते बाई. हसायचं ना एवढं किंवा जोरात. काय म्हणालीस? हो, हे असं काहीतरी त्याच रिएक्शन्स. तुमचं म्हणून एक काहीतरी वेगळं आहे ना. आपलं म्हणून एक वेगळं ते वेगळे पण आपण शोधायला हवं. मी बोलते कशी, मी चालते कशी, पहिले माझं हे वाद्य आहे शरीर म्हणून. तर माझ्या या वाद्याचा मला नको का अभ्यास करायला? तो करतच नाही आहोत आपण. आपण दुसरा काय करतो त्याला कॉपी करायला जातो आणि तिथे आपण गंततो. ओके छान अभिनयाव्यतिरिक्त अजून काय करता तुम्ही अभिनयाव्यतिरिक्त घर तर आहेच सांभाळायचं ते आणि मग मला लिहायला आवडतं. मी आता एक दीर्घांक लिहिलाय. म्हणजे एकांकिका होती ती तिला अ, आविष्कार हे कल्पना एक आविष्कार हम्म. अनेकमध्ये ती नंबरात आली. टॅगला पण ती नंबरात आली. टॅगची आहे हा ना हा संस्था. तर तिचा मी दीर्घांक केलाय. ओके तुमच्याकडची लाईट गेली आहे का? असं त्या दीर्घांकाचं नाव आहे. तर तो लिहिलाय. त्याच्या आधी मला जमेल तशी मी नाटकं लिहीत राहते. स्पर्धेत सादर करत राहते. ओके कधी नंबरात येतात, कधी गळपटतात. पण टाईमपास होतो, खूप छान टाईमपास होतो. अच्छा प्रेक्षकांकडून मिळालेली एखादी दात खूप मला ते सगळी देवाची कृपा मला जी कॅरेक्टर्स मिळाली ती छान लोकांपर्यंत पोहोचली आहे. तर मागच्या वर्षी पण मी झी मराठीवर नवागडी नवराज्य केलं होतं. त्यातली ती सुलोचना सुलक्षणा आजी ती इतकी आवडली. ती लहान मुलांना इतकी आवडते. कारण ती गमतीशीर होती जरा आणि सुनेला बरोबर बाबा-पुता करून तिच्याकडून कामं काढून घेणारी अशी हुशार म्हातारी होती ती. तर त्या बाईची पण आठवण कितीतरी बायका काढतात, येऊन भेटतात. मिठीत वगैरे घेतात रे बायका. तर त्यांना म्हणजे मला ते खूप गोड वाटतं. इव्हन मी बच्छीचं केलं तर
एक खूपच भारी अनुभव आहे. मी ना अकोल्याला लग्नाला गेलेली पुतण्याच्या आणि एक बाई आली बरं का अचानक. "वच्छात्या." आणि मला ती सवय झाली आता मला लोकं वच्छात्या म्हणा. "हां, बोला ना, काय म्हणता?" तर तिने काही नाही मी हसते, ती हसली नाही. तिने आली बघून डोळ्यात असं इथे ना कडावर पाणी असं रेंगाळलं आणि माझ्या मिठीत आली ती आणि रडली ती, रडली ढसढसा. आणि त्याच्यानंतर अजून एक रिएक्शन जी मला अजून नाही कळली का की केली आणि रडली आणि मग अशी डोळे पुसत माझ्याकडे न बघता ती सडकन निघून गेली अरे. तिला काहीतरी सांगायचं होतं किंवा काहीतरी तिला भरून आलं. काय आलं बिचारे माऊलीला काही कळलं नाही मला. पण ती एक खूप मोठी रिएक्शन होती, की तिला ती वच्ची हत्या खूप जवळची वाटली. जवळची वाटली आणि माझ्या मिठीत येऊन ती रडली. तिसरा प्रसंग वाशीला माझा एक प्रयोग होता. तर एक असा 30-35चा पोरगा अ, ज्याचं टक्कल पडलंय. त्याने मला ना सरळ कुंडली दिली रे हातामध्ये त्याच्या. "अच्छा आता माझं लग्न जुळत नाहीये. तुम्हीच काहीतरी करा." तर त्या सीरियलमध्ये मी लग्न जुळवणारी बाई असते ना आणि खूप जेन्युइनली मी म्हटलं, अरे मी रोल केलाय तो." "नाही आत्या, तुम्ही तुमच्या तुम्ही बोललात तर होईल." 35-40चा मुलगा होता तो. असं पूर्ण टक्कल पडलं. मला त्या चेहरा आठवला तरी तसं वाईट वाटतं. झालं की नाही काय माहित तुझं लग्न. पण असे आहेत. असे रस्त्याने जाताना आणि बरं आता मी वच्छी हत्याचं कॅरेक्टर होऊन 2016 बरं का. आता 9 वर्ष झाले. अजूनही मी लोकांसाठी वच्छी हत्याच आहे. आता मी किती सीरियल करते ते तिथे सुद्धा आता मला वर्षा दांडाळे म्हणून नाही कोणी ओळखत. वच्छी हत्या म्हणून ओळखतात. कोण आहे सीरियलमध्ये इव्हन मला प्रोड्युसर आणि हे क्रिएटिव्ह पण, "वच्छीला घे ना, वच्छी हत्याला घेऊया आपण ह्याच्यासाठी." असं होतंय. अरे वाह! वाह! खूप छान. तुम्ही म्हणालात ना मगाशी, की तुम्ही लहानपणी जे सिनेमे बघितलेत, ते तुम्हाला त्यावेळी खूप आवडले. आता ते टेक्निकल गोष्टींमध्ये आपण घुसतो. अरे, हे असं व्हायला पाहिजे होतं, तसं व्हायला पाहिजे होतं. त्यामुळे कुठेतरी तो कनेक्ट मिस होतो. पण जे प्रेक्षक आहेत, सामान्य प्रेक्षक आहेत, ते खूप असं इनोसेंटली बघतात. हो. त्यामुळे ते खूप कनेक्ट करतात हं. आणि त्यांना सगळं खरं वाटतं हो. आणि ते तेच पकडतात आणि हो. हे होतात, कनेक्ट होतात ते. हो, हो. तो इनोसन्स आता आपल्यातला हरवलाय. हां, कारण आपण आता खूप त्याच्यामध्ये घुसलोय ना, तर आपल्याला त्यातले छक्के-पंजे कळायला लागले. बरोबर. म्हणजे चुका कळायला लागल्या. त्यामुळे ते आपण हो हं. आणि आपल्याला माहिती आहे ना कसं शूट होतं ते आणि हो, ज्यांना माहीत नाही ना त्यांना ते असं खरंच वाटतं. ते खरं वाटतं. खरं वाटतं. बरोबर. सध्या तुमचे कोणते प्रोजेक्ट चालू आहेत आणि पुढचे काय प्लॅन्स आहेत? माझं एक सॅटरडे नाईट सिनेमाचं शूटिंग झालंय. हुक्कीचं शूटिंग झालंय. गोष्ट छोटी व त्याचं नाव आईच्या गावात त्याचं दुसरं नाव त्या सिनेमा. तिसरा सिनेमा आईच्या गावात. चौथा सिनेमा माझी आई. असे 4 सिनेमांचं शूटिंग झालंय. अच्छा. ते आता येतील पुढच्या वर्षीपर्यंत. त्याच्यानंतर सीरियल आता एक येऊ घातली म्हणजे माझं सीरियल आली आहे ती. याड लागलंय प्रेमाचं. ओके. त्याच्यामध्ये माझी नवीन एंट्री होती आहे. खूप छान. आता आपण एक रॅपिड फायर राउंड घेऊया आणि मग शेवट करूया. तुमचा आवडता चित्रपट? अरे बापरे! खूप आहे. आ आत्ताचा की जुना कुठला? कोणताही चालेल. अमर चमकीला. अच्छा. आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री? दोन्ही सांगा. ऑल टाईम फेव्हरेट बच्चन. हां. म्हणजे बच्चन साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी खूप कमर्शियल सिनेमे केले, पण त्या माणसाला जर खूप भारी दिग्दर्शक किंवा त्यांनी स्वतःला त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काढलं असतं, तर तो माणूस खूप बेफाम आहे. त्याचा बेफाटपणा त्यांनी आलाप नावाचा एक सिनेमा होता, त्याच्यात दाखवलाय. चुपके चुपकेमध्ये दाखवलाय. तर बच्चन खूप आवडतात. अभिनेत्रीमध्ये छाया भादुरी खूप आवडते. नूतन आवडते. मीना कुमारी खूप आवडते. बच्चन साहेबांना कधी भेटलात? नाही, अच्छा. भेटायचंय. तुमचा आवडता डायलॉग माझा डायलॉग वच्छीचा? वच्छीचा तो कमर्शियल म्हणजे तो एकदम ह्याचा होता. "तुला काय वाटली मी आहे टुच्ची? अरे मी आहे वच्छी." अरे वाह! वाह! खूप छान. नाटक, चित्रपट की टीव्ही सीरियल? नाटक. अरे वाह! सुट्टीसाठी आवडतं ठिकाण? घर. मला खूप आवडतं घरी. अच्छा. हो. मी सुट्टीसाठी असं मला म्हणजे खूप हे वाटेल लोकांना, की डोंगर, दऱ्या वगैरे.
डोंगरदऱ्यांकडे जायला आवडतं. पण मला ना सोबत ग्रुप लागतो छान. मी एकटीच गेले, मी एकटी नाही रमत. मला माणसं लागतात. अच्छा. धन्यवाद मॅडम. तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी एन-पी क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि एक छोटीशी भेटवस्तू अरे, तुम्हाला. थँक यू. थँक यू सो मच.